गणित भाग 1 प्रकरण 1 यामधील जो सराव संच 1.4 आहे हा बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर यातील एकही प्रश्न चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जे पण डाउट्स होतील ते पूर्ण क्लिअर होतील। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सराव संच 1.4 मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। बोर्डाच्या परीक्षेमध्ये यासाठी 4 मार्कांसाठी विचारला जातो आणि यामध्ये आपण दोन पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। एक म्हणजे क्रेमरच्या पद्धतीने जे 1.3 मध्ये आपण शिकलेलो आहोत आणि 1.1 मध्ये जसं आपण चलांना समान करून एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते, तीच पद्धत आपण या सराव संचामध्ये यूज करणार आहोत। तर आता इथे बघा, तुम्हाला जर एक्झाम्पल रीड केलं तर एक्झाम्पलला रीड केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं की समीकरण जे आपलं दिलेलं आहे तर ते कोणतं आहे। इथे 2x 2/x आहे, 2/x मायनस 3/y बरोबर 15 आणि 8/x अधिक 5/y बरोबर 77। म्हणजे इथे x आहे, इथे y आहे, दोन्ही ठिकाणी x y आलेले आहेत, म्हणजे दोन छेद यूज केले गेलेले आहेत। तर आता दोन चलांचा यूज केलेला आहे। आता दोन चलांना थोडेसं आपण चेंजेस करणार। आता चेंज करणार म्हणजे नेमकं काय करणार, चलांमध्ये थोडासा बदल करायचा। तो कसा, जर आपण 1/x बरोबर काय करणार आहोत, a असं मांडलं आणि 1/y बरोबर b असं आपण गृहीत पकडलं, ठीक आहे। तर काय होणार आहे आपलं समीकरण, 2a वजा 3b बरोबर 15। हे आपलं समीकरण कोणतं झालं, फर्स्ट समीकरण झालं आपलं। आता दुसरं समीकरण काय आहे, 8a अधिक 5b बरोबर 77। हे आपलं समीकरण 2 झालं आहे। आता इथे दोन्ही ठिकाणी बघितल्यानंतर इथे 2 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजे दोनाच्या पाड्यामध्ये 8 येतात। म्हणून आपण काय करणार आहोत, समीकरण 1 ला कशाने गुणावं लागेल, 4 ने गुणून। समीकरण 1 ला 4 ने गुणलं तर गुणल्यानंतर काय होणार आहे, तर बघा 4 दुने 8 हे वजा 4 त्रिक 12b बरोबर काय होणार आहे, 15 चूक 60। म्हणजेच हे आपल्याला कोणतं समीकरण मिळालं, तिसरं समीकरण। मित्रांनो, आता आपल्याला समीकरण 2 आणि 3 या दोन्ही समीकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे। आता विचार करताना 2 मधून 3 मायनस करा किंवा 3 मधून 2 मायनस करा, कुठलंही केलं तरी चालेल। तर आता आपण समीकरण 2 मधून 2 वजा समीकरण 3, ठीक आहे। आता 3 केलं तर काय होणार, आधी समीकरण दुसरं कुठलं आहे आपलं, 8 हे अधिक 5b बरोबर 77 आणि तिसरं समीकरण कोणतं आहे, 8 हे वजा 12b बरोबर 60। आता चिन्ह बदलतात वजा करताना, आता कुठले होणार, इथे अधिक आहे तर इथे वजा होणार, इथे अधिक होणार आणि इथे वजा होणार। आता इथे बघा 8 हे कटले, 12 आणि 5 17b झाले बरोबर 7तून 0 गेले 7 आणि इथे 17, म्हणजेच आपल्याला किती मिळाले, इथे 17b बरोबर 17। म्हणजेच b बरोबर किती झालं, b बरोबर 17/17 म्हणजे 17 एक 17 म्हणजेच 1। तर आता b बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे, 1। ही किंमत आपण कशामध्ये ठेवू शकतो, समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण कशामध्ये ठेवायची, 1 मध्ये ठेवू। आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं, बघा 2a वजा 3b बरोबर 15। आता 2a वजा 3b ची किंमत किती मिळाली, 1 बरोबर 15, म्हणजेच 2a वजा 3 बरोबर 15। आता काय झालं, 2a 15 अधिक 3 म्हणजेच किती झाले, 2a बरोबर 15 आणि 3 18, म्हणजेच a बरोबर किती झाले, 18/2 म्हणजेच 2 9 18, म्हणजेच a बरोबर किती मिळालेले आहेत आपल्याला, 9। ही किंमत आपल्याला मिळाली।
आता ए बरोबर 9, परंतु आपलं काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की 1/x बरोबर आपण a घेतलेला आहे आणि 1/y बरोबर आपण काय घेतलेलं आहे b घेतलेला आहे. आता ह्याच किमती आपण a च्या किमती ठेवणार आणि b ची किंमत सुद्धा ठेवू. तर आता आपण काय घेतलेलं आहे 1/x म्हणून काय येणार 1/x बरोबर 9/1 म्हणजेच काय होणार तिरपा गुणाकार 1 गुणिला 9 9x होतील म्हणजेच काय होणार बरोबर x बरोबर काय होईल 1/9. आता ही किंमत आपल्याला कशाची मिळालेली आहे x ची मिळालेली आहे 1/9. आणि आता हीच किंमत आता समजा 1/y आहे y बरोबर b. आता b म्हणजे किती आहे b म्हणजे आपल्याला किती मिळालेले आहेत b बरोबर 1. ठीक आहे म्हणजेच 1/1 म्हणजेच 1 गुणिला 1 बरोबर y म्हणजेच y बरोबर किती मिळाली आपल्याला 1 ही किंमत मिळालेली आहे. म्हणजेच आता x ची किंमत सुद्धा आपल्याला मिळाली आणि y ची किंमत सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. म्हणून समीकरणाची उकल आपण कशी लिहिणार आहोत x, y म्हणजेच किती मिळालेली आहे 1/9 आणि 1 ही आपला झालं फायनल आन्सर. तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण करत गेलो तर हे सोपं जाणार आहे. थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे आणि आपला गोंधळ चिन्हांमध्ये होणार आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपलं दुसरं समीकरण आहे आता हे x अधिक y बरोबर किती आहे x अधिक 10/x अधिक y आहे अधिक इथे x मायनस y आहे पुन्हा x अधिक y x मायनस y. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल चलांना बदलायचं आहे. म्हणजेच नेमकं काय करायचं 1/x अधिक y बरोबर आपण काय घेतलं a आणि 1/x मायनस y बरोबर b असं आपण गृहीत पकडलं. तर काय होणार आहे 10a अधिक 2b बरोबर 4. आता इथे बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते की आपल्या हे लक्षात येते की समीकरण 2 जे आहे याला आपण प्रत्येक याला समीकरणाला कशाने 2 ने भागितलं तर काय मिळणार आहे आपल्याला बघा बे पंच 10 म्हणजेच 5 आहे अधिक b आहे बरोबर बे 4. आता हे समीकरण आपल्याला पहिलं मिळालं. आता दुसरं काय राहणार आहे 15a वजा 5b बरोबर -2 हे समीकरण आपलं दुसरं आहे. आता या ठिकाणी बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते इथे 5 आहे इथे 15 आहे इथे b आहे इथे 5 आहे. तर आपण काय करणार समीकरण 1 ला 5 ने गुणून आता 1 ला 5 ने गुणलं तर काय होणार आहे 5 5 25 अधिक 5b बरोबर 5 दुणे 10 म्हणजेच हे समीकरण आपल्याला तिसरं मिळालं. आता या ठिकाणी आपल्याला समीकरण तिसरं मिळालेलं आहे. तर आता विचार करताना आपल्याला समीकरण 2 आणि समीकरण 3 या दोघांचाच विचार करायचा आहे. म्हणून आता आपण समीकरण काय करणार समीकरण 3 अधिक समीकरण 2. आता तिसरं समीकरण कोणतं आहे 25a अधिक 5b बरोबर काय आहे 10 आणि दुसरं काय आहे दुसरं समीकरण 15a वजा 5b बरोबर -2. ठीक आहे. आता या ठिकाणी अधिक करताना चिन्ह बदलत नाही म्हणजेच आपले हे 5b हे होणार. आता 25 आणि 5 आणि 5 10 आणि 2 आणि 1 3 40 बरोबर इथे 8 म्हणजेच आपल्याला इथे काय मिळाले a बरोबर 8/40 म्हणजेच 8 8 पंच 40 म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे a बरोबर 1/5 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता a बरोबर 1/5
ए बरोबर 1/5. ही किंमत काय करू आपण, समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठल्याही याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल. 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं, 5a अधिक b बरोबर 2. आता 5a म्हणजेच 5 गुणिला 1/5 अधिक b बरोबर 2 म्हणजेच काय झालं, म्हणजेच b बरोबर आपल्याला किती मिळालेले आहे. आता इथे 1 अधिक b बरोबर 2 म्हणजेच b बरोबर किती झाले, 2 वजा 1 म्हणजेच b बरोबर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळालेली आहे, b बरोबर 2तून 1 गेले 1 राहिली. ही किंमत b ची मिळालेली आहे आपल्याला. परंतु आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, परंतु आपल्याला माहिती आहे 1/x अधिक y बरोबर किती आहे आपलं a आणि 1/x मायनस y बरोबर किती आहे b. आता ही व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, एकेका याच्यात टाकणार आहोत. 1/x अधिक y, a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू बघा इथे 1/5 आहे म्हणजेच 1/5 आपण केलं. आता इथे काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 1 गुणिला 5 बरोबर 1 गुणिला x अधिक y. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, 5 बरोबर x अधिक y. ठीक आहे, ही किंमत आपल्याला, हे समीकरण कोणतं मिळालं आपल्याला, समीकरण 4 मिळालं. आता दुसरं काय आहे आपल्याला, x मायनस y. x मायनस y बरोबर दुसरी किती आहे, b बरोबर किती मिळाली आपल्याला 1. म्हणजेच आपण काय लिहिणार आहे, 1/1 म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर काय होणार, x मायनस y बरोबर 1. आता हे समीकरण आपल्याला कोणतं मिळालं, समीकरण 5 मिळालं. आता आपण काय करणार आहोत, समीकरण 4 आणि 5 करून समीकरण 4 प्लस समीकरण 5 करू. आता समीकरण 4 कोणतं आहे आपण, x अधिक y बरोबर 5 आणि x मायनस y बरोबर 1. आता हे कटले तर आता ह्या कटल्यानंतर आपलं काय होणार, x 2x बरोबर 5 आणि 1 6. आता x बरोबर काय होणार, 6/2 बेत्रिक 6 म्हणजे x बरोबर आपल्याला व्हॅल्यू किती मिळालेली आहे, x बरोबर 3. x बरोबर आपल्याला 3 मिळालेली आहे. आता हीच किंमत आता कशामध्ये ठेवू आपण, x बरोबर 3 ही किंमत आपण कशामध्ये ठेवू, समीकरण 4 मध्ये ठेवा, समीकरण 5 मध्ये ठेवा, तर आपण समीकरण 4 मध्ये ठेवू. तर आता काय होणार आहे, समीकरण 4 कोणतं होणार आहे आपलं, समीकरण 4 कुठलं आहे बघा, इथे लिहिलेलं आहे आपण, x अधिक y बरोबर 5. आता x ची व्हॅल्यू किती आहे, 3 अधिक y बरोबर 5 म्हणजेच काय होतं, y बरोबर 5तून 3 गेले, अपोजिट डायरेक्शनला आले, म्हणजेच y बरोबर किती आहे 2. म्हणजेच ही आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला x बरोबर 3 आणि y बरोबर 2 म्हणजेच हे आपल्याला 2 किमती मिळालेल्या आहेत. नेक्स्ट समीकरण आहे 27/x मायनस 2 बरोबर 31, x/y बरोबर 85 आणि इथे x मायनस 2 आहे, y अधिक x आहे 89. तर आता आपल्याला तेच करावं लागणार आहे. सुरुवात आपण जशी करतो की x/1/x मायनस 2 बरोबर आपण काय a मानू आणि 1/y अधिक 3 बरोबर आपण काय म्हणणार आहोत, b मानू. ठीक आहे, तर आता काय होणार आपलं समीकरण, 27a अधिक
31b 31b बरोबर 85. आता समीकरण पहिलं मिळालं आपल्याला. आता दुसरं समीकरण आपलं कोणतं राहणार आहे? 31a अधिक 27b बरोबर 89 हे समीकरण दुसरं आहे. आता इथे बघा तुम्हाला संख्या बदललेल्या दिसतात. कशा? इथे बघा, इथे 27a आहे, इथे 27b, इथे 31b 31a. तर मित्रांनो, सेट 1.1 मध्ये लास्टचे ते 2 प्रॉब्लेम्स होते, त्यामध्ये अशा प्रकारचे पण सॉल्व्ह केले होते. तर ती मेथड कशी आहे की जर a आणि b यांच्या किमती अदलाबदल झालेल्या असतील, त्या सेम असतील, त्यावेळेला कशा प्रकारे करायचं? तर बघा, 1 अधिक 2 म्हणजेच आपल्याला यावरून समीकरण तिसरं मिळणार आहे. ही फर्स्ट स्टेप झाली आपली. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? जो आपलं सेकंड समीकरण राहते त्याच्यातून फर्स्ट मायनस करायचं, म्हणजेच हे आपल्याला समीकरण 4 मिळालं. आणि तिसरी स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असते? समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करायची असते आणि त्याच्यावरून आपण a आणि b च्या किमती काढू शकतो. या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता फर्स्ट स्टेप काय करावं लागणार आहे? इथे बघा, समीकरण 1 अधिक समीकरण 2. आता समीकरण 1 करताना समीकरण कोणतं आहे? 27a अधिक 31b बरोबर 85. आणि दुसरं समीकरण कोणतं आहे? 31a अधिक 27b बरोबर 89. आता यांची काय करायची आहे? आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच काय आहे? 9 5 किती होतात? 14, 8 8 16 आणि 1 17 म्हणजेच 174 आले. इथे 7 1 8 3 2 5. ठीक आहे. म्हणजेच 58b अधिक इथे 58a. म्हणजेच आपण गुणीला 3 करू. 8 1 24, 8 आले 2, 3 5 15 2 17 म्हणजे 174. इथे 174. म्हणजेच आपण काय करू शकतो? आता समीकरण यालाच काय करणार आहे आपण? समीकरण 3 ला म्हणजे आता 3 ने भाग दिला तर याला काय करणार? 3 ने, समीकरणाला 3 ने भागून 3 ने भागितलं तर आता आपल्याला काय होणार आहे? a अधिक b बरोबर 3. आता हे समीकरण आपल्याला कोणतं मिळालं? तिसरं समीकरण मिळालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला? बघा, दुसऱ्या समीकरणातून पहिलं समीकरण वजा करायचं. तर इथे आपल्याला लिहावं लागणार आहे पुन्हा समीकरण 2 वजा समीकरण 1. आता दुसरं समीकरण आपलं कोणतं आहे? इथे बघा वरती 31a अधिक 27b बरोबर 89. आणि पहिलं कोणतं आहे? 27a अधिक 31b बरोबर 85. आता हे वजा करायचं आहे आपल्याला. इथे काय होणार? आपले चिन्ह बदलणार. इथे सुद्धा बदलणार. म्हणजे 27 मधून 31 मधून 27 गेले तर किती राहिले? इथे 4a, इथे वजा 4b बरोबर 85 आणि 89 म्हणजेच इथे 4. आता प्रत्येकाला आपण काय केलं? 4 ने भागून. म्हणजेच आपल्याला काय मिळणार? वजा b बरोबर 1 म्हणजे 4 1 4. आता हे समीकरण आपल्याला कोणतं मिळालेलं आहे? समीकरण 4. आता नेक्स्ट स्टेप आपली कोणती आहे? लास्ट स्टेप समीकरण 3 आणि 4 यांचा गुणाकार 3 आणि 4 यांची बेरीज करायची आहे. तर यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल? समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. आता तिसरं समीकरण कोणतं मिळालेलं? बघा, आपल्याला इथे मिळालेलं आहे. समीकरण तिसरं कोणतं आहे? हे a अधिक b बरोबर 3. आणि चौथं कोणतं आहे? a मायनस
बी बरोबर 1. आता अधिक करताना चिन्ह बदलत नाही, म्हणजेच इथे काय येणार आहे 2a बरोबर 4, कारण की हे दोन्ही कटणार. म्हणून a बरोबर काय आहे 4/2, म्हणजेच काय आहे a बरोबर 2. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता a बरोबर 2 ही किंमत कशामध्ये ठेवणार आपण? a बरोबर 2 ही किंमत आता कोणत्या समीकरणामध्ये? आपण समीकरण 3 मध्ये ठेवू शकतो, 4 मध्ये पण ठेवू शकतो. तर ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. आता 3 मध्ये ठेवल्यानंतर समीकरण तिसरं कोणतं आहे आपलं? a अधिक b बरोबर 3. तर आता a ची किंमत किती आहे 2. a बरोबर 2 मिळाले अधिक b बरोबर 3. आता या साईडला 2 म्हणजेच b बरोबर आपल्याला किती मिळालेले आहे? b बरोबर आपल्याला 1 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता या काय आहे 1/x वजा 2 बरोबर a आणि 1/ काय आहे y अधिक 3 बरोबर b आहे. तर आता आपण काय करणार आहोत? 1/x वजा 2 बरोबर, आता a ची किंमत किती मिळाली आपल्याला 2, म्हणून इथे काय होणार 2/1. आता तिरपा गुणाकार आपण करणार आहोत, म्हणजेच 1 गुणिला काय होणार आहे 2 गुणिला x मायनस 2, म्हणजेच 1 बरोबर किती होणार 2x वजा 4. आता 1 अधिक 4 बरोबर 2x, म्हणजेच x बरोबर किती 4 आणि 1 5 बरोबर 2x, म्हणजेच किती आहे 5/, x बरोबर किती येणार 5/2. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे x ची. आता याचप्रमाणे आपण काय करणार आहोत y ची सुद्धा फाइंड आउट करणार आहोत. आता y बरोबर किती आहे 1/y अधिक 3 बरोबर b आहे. b ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 1, म्हणजेच किती होणार 1/1 होणार. म्हणजेच काय आहे तिरपा गुणाकार, म्हणजेच 1 बरोबर y अधिक 3, म्हणजेच काय आहे y बरोबर, आता इकडे -3 बरोबर y, म्हणजेच -2 बरोबर y. आता ही y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहे उकल, आपली समीकरणाची उकल कशी राहणार आहे x आणि y. तर बरोबर x ची व्हॅल्यू आपल्याला किती 5/2, -2 ही समीकरणाची आपली उकल राहणार आहे. इथे आपलं 3rd नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह झालं आहे. आपलं प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे आणि थोडंसं कठीण राहणार आहे, म्हणून काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला एक्झाम्पलला सुरुवात करूया. बघा इथे खाली छेदस्थानी तुम्हाला 3x अधिक y, इथे 3x मायनस y दिसत आहे आणि इथे कंसाच्या बाहेर 3x अधिक y, कंसाच्या बाहेर 2 आहे आणि इथे 2 कंसाच्या आतमध्ये 3x मायनस y, म्हणजेच हे 2 दिसत आहेत. याच्यावरून गोंधळून जायचं नाही, स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. तर आता आपली फर्स्ट स्टेप काय राहणार आहे 1/3x अधिक y बरोबर a आणि 1/3x मायनस y बरोबर b आपण असं मानलं. ठीक आहे, तर आता आपली काय होणार आहे फर्स्ट स्टेप, इथे 1/a आहे, 1/3x म्हणजेच काय होणार आहे a, 1a अधिक 1b बरोबर 3/4. आता या 4 नी पूर्ण कंसाला गुणलं तर काय होणार आहे a अधिक b बरोबर 3. ठीक आहे, तर म्हणजेच 4a अधिक 4b बरोबर 3. आता हे आपलं समीकरण कोणतं आहे, समीकरण पहिलं आपल्याला मिळालं. आता दुसरं समीकरण करताना थोडंसं आपण या साईडला करणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. बघा इथे काय लिहिणार आहे 2 3x अधिक y वजा
1/2 3x वजा y बरोबर वजा 1/8. आता संपूर्ण समीकरणाला आपण 1/2 हे वेगळं केलं गुणिला 1/3x अधिक y वजा 1/2 गुणिला 1/3x वजा y बरोबर वजा 1/8 आलं. म्हणजेच 1/2 आहे तर 1/2 गुणिला याची व्हॅल्यू किती आहे 3x अधिक y आपण किती घेतलेली आहे a वजा 1/2 आणि याची व्हॅल्यू किती आहे b वजा 1/8. आपलं असं येणार आहे. म्हणून आपण इथे डायरेक्ट काय लिहिणार आहोत a/2 वजा काय आहे b/2 वजा 1/8. हे आपलं डायरेक्ट आन्सर आपण इथे लिहून घेऊया. म्हणजेच काय आहे a/2 वजा b/2 बरोबर वजा 1/8. आता संपूर्ण समीकरणाला जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार समीकरणाला 8 ने गुणून 8 ने आपण गुणलं तर काय होणार आहे आपलं 8 गुणिला काय होईल 8 गुणिला a/2 वजा हे a आहे ठीक आहे 8 गुणिला काय होणार b/2 बरोबर वजा 1/8 गुणिला 1/8. वजाचं चिन्ह इथे पाहिजे होतं वजा 1/8 म्हणजेच बेकबे बेचोक 8 म्हणजेच 4a वजा 4b बरोबर वजा 1. हे समीकरण आपल्याला दुसरं मिळालेलं आहे. समीकरण पहिलं आणि समीकरण दुसरं. आता इथे बघा 4b अधिक 4b मायनस 4b म्हणजे हे दोन्ही संख्या आपल्या कट होणार. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत समीकरण 1 अधिक समीकरण 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 केलं तर काय होणार आपलं 4a अधिक 4b बरोबर 3 आणि इकडे काय आहे 4a वजा 4b बरोबर वजा 1. ठीक आहे. आता इथे चिन्ह बदलत नाही. जेव्हा बेरीज करतो तेव्हा चिन्ह बदलत नाही. म्हणून 4 आणि 4 8 हे कटतील बरोबर 3 गेले 2 राहिले. म्हणजेच a बरोबर किती होणार 2/8 म्हणजेच काय आहे बेकबे बेचोक 8 म्हणजेच 1/4. आता a बरोबर 1/4 a बरोबर 1/4. आता ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता ही किंमत आपण काय करणार आता ही किंमत आपण काय करणार आहे समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं 4a अधिक 4b बरोबर 3. हे आपलं समीकरण आहे. a ची किंमत किती आहे 4 गुणिला 1/4 अधिक 4b अधिक 4b बरोबर 3 म्हणजेच काय होणार आता हे 4 4 कटले म्हणजेच 1 अधिक 4b बरोबर 3 म्हणजेच काय होणार 4b बरोबर काय आहे 3 वजा 1. नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे इथे काय आहे 4b बरोबर किती आले 2 म्हणजेच b बरोबर काय आलं 2/4 म्हणजेच काय आलं बेकबे बेबे 4 म्हणजेच b ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1/2. ही आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली. आता या नंतरची स्टेप काय आहे x अधिक y 1/x अधिक y बरोबर काय आहे x अधिक y आहे का 3x
अधिक y बरोबर a आहे आणि 1/3x मायनस y बरोबर b हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण काय करणार आहे की ह्या किमती आता a ची किंमत लिहिणार आहे. 3x अधिक y बरोबर a ची किंमत किती मिळाली 1/4. आता तिरपा गुणाकार आपण करणार आहोत. आता तिरपा गुणाकार केला तर आपलं काय होणार आहे 4 × 4 बरोबर 3x अधिक y. b च्या साईडला आपल्याला हेच बघावं लागेल. आता इथे आपल्याला 3x वजा y बरोबर y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे b बरोबर आपण किती घेतलेला आहे 1/2. म्हणजेच आता काय होणार आपलं 2 बरोबर 3x वजा y. आता ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण राहिलेलं एक्झाम्पल नेक्स्ट स्लाइडवर कंप्लीट करणार आहोत. इथे आपण बघितलं होतं की आपल्या इथपर्यंत आलो होतो आपण 3x अधिक y बरोबर 4. आता हे समीकरण आपल्याला तिसरं समीकरण मिळालेलं आहे आणि 3x मायनस y बरोबर किती आहे 2 हे समीकरण आपल्याला चौथं मिळालेलं आहे. या स्टेप आपली राहणार आहे हे समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. आता 3 आणि 4 यांचं केलं तर काय होणार आहे 3x अधिक y बरोबर 4 आणि काय आहे 3x मायनस y बरोबर 2. आता बेरीज करताना आपले चिन्ह बदलत नाही म्हणून काय होणार इथे 6x हे कटले बरोबर 4 आणि 2 6 म्हणजेच x बरोबर किती आले 6/6 म्हणजेच 1 म्हणजेच किती आहे x ची व्हॅल्यू किती मिळाली x बरोबर 1 ही x ची व्हॅल्यू मिळाली. आता x बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवणार आहे आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण तिसरं कोणतं आहे आपलं 3x अधिक y बरोबर 4. आता 3x y ची आता x ची किंमत किती आहे आपल्याला माहिती आहे. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1 अधिक y बरोबर 4 म्हणजेच 3 × 3 अधिक y बरोबर 4. आता y बरोबर 4 वजा 3 म्हणजेच y बरोबर किती मिळालेली आहे 1. म्हणजेच आपली समीकरणाची उकल काय झाली उकल आपली झालेली आहे की x आणि y. तर x ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि y ची सुद्धा 1 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट इथे संपलेला आहे. तुम्हाला काही डाउट्स असतील क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. थँक्यू.